नमस्कार गोसत्व फॅमिली. हिवाळा आला की आपल्याला कम्फर्ट फूड लागतं, काहीतरी उबदार पोटभरीचं खावंसं वाटतं. पण या कम्फर्टच्या नावाखाली आपण अनेकदा प्रोसेस फूड आणि जंक फूड खातो, जे आपल्याला उष्णता नाही तर आळस आणि कफ देतं. तर मग खरे हिवाळी सुपरफूड्स म्हणजे विंटर सुपरफूड्स कोणते आहेत बरं? ते इम्पोर्टेड आणि महागडे आहेत का? अजिबात नाही. खरे सुपरफूड्स आहेत ते आपले पूर्वज हजारो वर्षापासून वापरत आलेले आहेत, जे पारंपरिक आहेत, म्हणजे ट्रॅडिशनल, सेंद्रिय आहेत, ऑर्गॅनिक आहेत. आजच्या या हेल्दी व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अशा टॉप डिवाइन न्यूट्रिशन बद्दल, अशा 3 देशी सुपरफूड बद्दल बोलणार आहोत, जे हिवाळ्यासाठी सायंटिफिकली परिपूर्ण परफेक्ट आहेत. आपल्या या ब्रीज सिरीजमध्ये आपण संपूर्ण आरोग्याचा, होलिस्टिक हेल्थचा शोध घेत आहोत. गेल्या आठवड्यामध्ये आपण गीता जयंतीच्या निमित्तानं मानसिक आरोग्याबद्दल, मेंटल वेलबिंग बद्दल बोललो. आपण पाहिलं की तणावमुक्त, स्ट्रेस फ्री कसं राहायचं. पण आयुर्वेद आणि गीता या दोन्हीमध्ये एक गोष्ट स्पष्ट सांगतात, जसं खावं अन्न तसं व्हावं मन. तुमचं मानसिक आरोग्य हे तुमच्या अन्नावरती अवलंबून असतं. जर अन्न तामसिक किंवा राजसिक असेल तर मन शांत कसं बरं राहील. म्हणूनच आपण मनाबद्दल बोलल्यानंतर आज आपण अन्नाबद्दल बोलत आहोत. आज आपण त्या 3 गोष्टी पाहणार आहोत, ज्या शरीराला आणि मनाला दोन्हीला सुद्धा पोषित करतात. त्या 3 गोष्टी म्हणजे तूप, आवळा आणि बाजरी. आणि का? कारण हिवाळ्याला जे हवं आहे तेच हे तिघं देतात. उष्णता म्हणजे हीट, व्हिटॅमिन सी देतात इम्युनिटीसाठी, फायबर देतात पचन आणि ऊर्जेसाठी. तर आपला पहिला सुपरफूड आहे घी, देशी गाईचं तूप, ज्याला आजचं मॉडर्न सायन्स क्लेरिफाईड बटर म्हणतं. पण हे शुद्ध A2 देशी घी असलं पाहिजे. पण आपले पूर्वज त्याला द्रवरूप सोनं, लिक्विड गोल्ड किंवा अमृत सुद्धा मानत आलेले आहेत. पारंपरिक दृष्टिकोन असा आहे की आपल्या संस्कृतीमध्ये तूप हे फक्त अन्न नाहीये, ते पवित्र आहे. यज्ञातील आहुती ही कशाची देतात? तुपाची. कारण तूप हे अग्नीचं, फायरचं उत्तम इंधन आहे. आयुर्वेदिक विज्ञान, आयुर्वेदिक वाय आणि हाच अग्नी आपल्या पोटात, स्टमकमध्ये सुद्धा आहे, ज्याला आपण जठराग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह फायर म्हणतो. उष्णता म्हणजे हीट, हिवाळ्यातील थंडी जी वात आणि कफ वाढवते, तिचा सामना करण्यासाठी या अग्नीला प्रज्वलित ठेवावं लागतं. तूप हे त्या अग्नीला इंधन देतं आणि शरीराला उष्णता देतं आणि इंटरनल हीट निर्माण करतं. स्निग्धता म्हणजे ल्युब्रिकेशन. हिवाळ्यामध्ये वात वाढल्यामुळे त्वचा ही कोरडी पडते, ड्राय पडते आणि सांधे आणि जॉईंट साकडतात, जॉईंट पेन होतं. तूप हे शरीरातील सर्वोत्तम स्निग्ध म्हणजे बेस्ट ल्युब्रिकंट पदार्थ आहे. ते आतड्यांना, इंटेस्टाईनला आणि आपल्या सांध्यांना ल्युब्रिकेशन देतं, वंगण देतं, ज्यामुळे वात शांत होतं. आधुनिक विज्ञान आज मान्य करतं की तूप, देशी गाईचं A2 तूप हे बॅड फॅट नाही आहे. यामध्ये ब्युटेरिक ॲसिड असतं, जे आतड्यांच्या म्हणजे गट हेल्थच्या आरोग्यासाठी एक वरदान आहे. हे ब्रेन फूड सुद्धा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मेंटल हेल्थबद्दल ते पाहिलं. शांत आणि काम मनासाठी चांगले फॅट, गुड फॅट अत्यंत आवश्यक आहे. हा स्वच्छ ऊर्जेचा म्हणजे क्लीन एनर्जीचा सोर्स आहे, जो तुम्हाला ताकद देतो, स्टॅमिना देतो, आळस देतो आणि लिथार्जी देत नाहीये. आपला दुसरा हिवाळी सुपरफूड आहे तो म्हणजे आवळा, ज्याला अमृत फळ सुद्धा म्हणतात. आता पारंपरिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर कथा सांगतात की आवळा हा अमृताच्या म्हणजे नेक्टरच्या थेंबातून उत्पन्न झालाय. च्यवन ऋषींनी म्हातारपणामधून आवळा आणि इतर वनस्पतीचा वापर करून च्यवनप्राश बनवलं आणि ते पुन्हा तरुण झाले, पुन्हा रिज्युनेट झाले. आवळा हा आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ रसायन आहे. रसायन म्हणजे काय? जे सप्त धातूंना, 7 टिश्यूंना पोषण देते आणि वृद्धत्व म्हणजे एजिंग थांबवतं म्हणण्यापेक्षा लांबवतं. म्हणून हा त्रिदोषिक आहे, म्हणजे तिन्ही दोष, वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना सुद्धा शांत करतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा इम्युनिटीचा राजा आहे. आपण आपल्या तुळशीच्या व्हिडिओमध्ये ते पाहिलंच. हिवाळ्यात जेव्हा कफ आणि सर्दी खोकला वाढतो तेव्हा आवळा तुमची ढाल बनून राहतो. आता विज्ञानाच्या सुद्धा चष्म्यामधून बघूयात. व्हिटॅमिन सी. आवळा हा व्हिटॅमिन सीचा सर्वात मोठा आणि सर्वात स्थिर म्हणजे मोस्ट स्टेबल स्रोत आहे. याचा अर्थ काय? तर एका आवळ्यामध्ये साधारणतः 20 संत्र्यांच्या एवढी, 20 ऑरेंजेस एवढं व्हिटॅमिन सी असतं. आणि हे व्हिटॅमिन सी इतकं स्टेबल असतं की आवळा शिजवून किंवा वाळवून सुद्धा ते नष्ट होत नाही, डिस्ट्रॉय होत नाही. हा एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. हे तुमच्या पेशींना डॅमेज करण्यापासून वाचवतं, जे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं. कसा खावा बरं आवळा? कच्ची चटणी, रस, मुरांबा किंवा सर्वश्रेष्ठ म्हणजे च्यवनप्राश. आणि आपला तिसरा आणि देसी सुपरफूड आहे, त्याला पॉवर हाऊस म्हणतात, आणि ते म्हणजे मिलेट्स किंवा तृणधान्य, विशेषतः हिवाळ्यामध्ये बाजरी. आता पारंपरिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर बाजरी, नाचणी, ज्वारी हे शेतकऱ्यांचं म्हणजे योद्ध्यांचं अन्न आहे. ते हे अन्न आहे की ज्यांनी आपल्या पूर्वजांना ताकद दिली, स्ट्रेंथ दिली, कणखरपणा दिला, रेझिलियन्स दिला. आता बाजरी ही प्रवृत्तीने उष्ण आहे, हॉट आहे. त्यामुळे हिवाळ्यामध्ये थंडीला मारण्यासाठी बाजरीपेक्षा उत्तम धान्य नाहीये. ती शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण करते. हिवाळ्यामध्ये कफ दोषाचा जडपणा म्हणजे हेवीनेस आणि चिकटपणा म्हणजे स्टिकीनेस वाढतो. बाजरी ही वृक्ष आहे, ती त्या
त्या चिकटपणाला शोषून घेते, त्या कफाला शोषून घेते आणि बॅलन्स करते. आज जग मिलेट्सकडे परत येत आहे. का बरं? बाजरीमध्ये हाय फायबर्स आहेत. हे फायबर्स दोन कामं करतात. एक म्हणजे तुमची पचनशक्ती, डायजेस्टिव्ह फायर उत्तम ठेवते आणि दुसरी म्हणजे रक्तातील साखर, शुगर हळूहळू सोडते, म्हणजे शुगर स्पाइक्स येत नाही. ही सस्टेन्ड एनर्जी आहे, म्हणजे गव्हाच्या चपातीसारखी लगेचच पचून लगेच भूक लागत नाही. बाजरी पचायला जड, कॉम्प्लेक्स कार्ब आहे, त्यामुळे ती दिवसभर सस्टेन्ड एनर्जी ठेवते. हा आळस, लेथर्जी दूर करणारा खरा एनर्जी सोर्स आहे, खरा एनर्जी बार आहे. महत्त्वाचं म्हणजे ती ग्लुटन फ्री आहे. ज्यांना गव्हाची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. तर गोसत्व फॅमिली, हिवाळ्याचे खरे सुपर फूड्स कोणते आहेत? एक म्हणजे तूप, जे उष्णता देते, पण ते देशी गाईचं असलं पाहिजे. सांध्यांना वंगण देते, मनाला शांती देते. दुसरं म्हणजे आवळा, जे व्हिटॅमिन सी देतं, इम्युनिटी वाढवतं आणि तरुण म्हणजे रिज्युनेट ठेवतं. तिसरं म्हणजे बाजरी, मिलेट्स, जे आपल्याला फायबर देतं, कफाला बॅलन्स करतं आणि दिवसभराची एनर्जी देते. आणि या तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, हे तिन्ही पारंपरिक, ट्रॅडिशनल आहेत, तिन्ही सेंद्रिय आहेत आणि तिन्ही महागडे किंवा एक्सपेन्सिव्ह नाहीत. ते आपले लोकल आहेत. त्यामुळे डिवाइन न्यूट्रिशन मिळण्यासाठी बाहेर पाहण्याची गरज नाही, इम्पोर्ट करण्याची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये, किचनमध्ये, तुमच्या परंपरेतच, ट्रॅडिशनमध्येच आधीपासूनच ते आहे. तुम्ही या तिन्ही सुपरफूडचा वापर कसा करता आणि तुमचा फेवरेट हिवाळी पदार्थ कोणता, कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आता आपण शरीराचं पोषण म्हणजे फिजिकल न्यूट्रिशन पाहिलं, मनाचं पाहिलं. पुढच्या आठवड्यात आपण आत्म्याचं स्पिरिच्युअल पोषण सुद्धा पाहणार आहोत. गोसत्वच्या पुढच्या गॉड्स व्हिडिओमध्ये दत्तात्रय जयंतीच्या निमित्तानं आपण गुरूंचे गुरु भगवान दत्तात्रय यांची कथा ऐकणार आहोत आणि गुरु ही संकल्पना काय, ही नक्की काय, हे समजून घेणार आहोत. पुढच्या व्हिडिओत भेटू. निरोगी राहा आणि नमस्कार.